टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पंतप्रधानांनी मला काल शुभेच्छा नाही दिल्या, त्यांनी मला राष्ट्रपती महोदयांचा ही जबाबदारी सोपवणार आहेत, आपण ही जबाबदारी घेणार का, असं मराठीत विचारणा केली होती. आणि त्यावेळेला मी त्यांना उत्तर दिलं हो. आणि आज प्रत्यक्षात ते माझा होकार त्यांनी गॅझेटद्वारे प्रसिद्ध झालेला आहे. खरं म्हणजे काल ज्या वेळेला मी संध्याकाळी 7:44 जिमला जाण्याकरता निघालो होतो, त्यावेळेला मला नो आयडी कॉलर म्हणजे कुठलाही नंबर नसणारा फोन आला. साधारणतः असे फोन येत नाहीत. ज्या कोणत्याही नेत्याला फोन करायचा असतो तो एकतर तुमचा फेसटाईमवरती बोलतो, परंतु हा नो आयडी कॉल असल्यामुळे मी उचलला. मी कोणाचेही फोन उचलतो, कुठलाही फोन मी स्वीकारत नाही असं कधी होत नाही. त्यामुळे फोन आल्यानंतर मला सांगितलं की आपसे प्रधानमंत्री बात करना चाहते. आय वॉज शॉक्ड. म्हटलं प्रधानमंत्री, कारण मला काही असं अगोदर पार्श्वसंगीत कुठलंही वाजलेलं नव्हतं. आणि म्हटलं हां दीजिए. मला वाटलं कोणतरी चेष्टा करत आहे. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी साहेबांचा मी आवाज ऐकला, उज्ज्वलजी मी तुमच्याशी मराठीत बोलू का हिंदीत बोलू, हा त्यांचा प्रश्न विचारला. ती मी हसलो. मी थोडंसं हसलो. हसल्याबरोबर, कारण त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे मी का हसलो. ही पार्श्वभूमी हसल्यानंतर ते अगदी खळखळून हसलेत. म्हणजे मी पहिल्यांदा आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एवढं निर्मळ स्वच्छ हसणं पहिल्यांदा ऐकलं. आणि मी तेवढ्याच त्याला परत हसण्याने प्रतिसाद दिला. मोदी साहेबांनी सांगितलं, मग मी म्हटलं साहेब आपलं दोघी भाषेवरती प्रभुत्व आहे, आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी बोलू शकता. त्यांनी मराठी संभाषण सुरू ठेवलं. ते म्हणाले राष्ट्रपती महोदया तुमच्यावरती काही जबाबदारी सोपवू इच्छितात, तुम्ही तयार आहेत का. बघा कसा प्रश्न विचारण्याचं रोख. मी म्हटलं कोणती जबाबदारी. तोपर्यंत यत्किंचितही मला कल्पना नव्हती की मला राज्यसभेवरती काही प्रतिनिधी म्हणून ते पाठवायचं त्यांनी निश्चित केलंय. त्यांनी सांगितलं राज्यसभा. म्हटलं ठीक आहे. लगेच ते मात्र यावेळेला हिंदीत बोलले. एक बात ख्याल में रखना, किसी को बताने का नहीं है, किसी को बताने का नहीं है. म्हटलं नाही बताऊंगा. अर्थात मी तो फितूर साक्षीदार थोडा वेळ झालो, कारण मी परत वरती गेलो जिमला. माझ्या मिसेसने मला प्रश्न विचारला, अरे तुम्ही तर जिमला जाणार होता ना. म्हटलं कॅन्सल केलं. का कॅन्सल केलं. तिला वाटलं काही मला बरं नाही. माझ्या चेहऱ्यावरती हास्यमुद्रा उमटली. आणि हास्यमुद्रा बघून पत्नीने, जरी ती वकील नसली तरी वकिलाची बायको आहे, तिने लगेच ओळखलं. त्याला काय घडलंय सांगा. मग तिला म्हटलं अगं पंतप्रधानांचा फोन. पंतप्रधानांचा फोन तुम्हाला, काहीतरी चेष्टा करतात. म्हटलं अगं चेष्टा नाही, सिरियसली सांगतोय. आणि मग तो फोनमधलं संभाषण मी तिला, मुलाला, सुनेला सांगितलं. मुलगी बाहेर होती, मुलगी बाहेरगावी गेलेली होती, तिलाही फोनने कळवलं. मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातून मी कदाचित ही सांगून साक्षीदार फितूर झाला आमच्या कायद्याच्या बाजूस असेल. परंतु हा कालचा प्रसंग झाल्यानंतर लगेच आज माझं नाव गॅझेट होणं, ही तत्परता खरोखर माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत मला अभिमानास्पद आहे. माझ्यावरती राष्ट्रपती महोदयांनी, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, त्याचप्रमाणे नड्डाजी असतील, अमितभाई शाह असतील, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, भाजपचे अध्यक्ष, या सगळ्यांचे विरोधी पक्ष आणि अनेकांचे फोन आत्ताही चालू आहेत. माझी बॅटरी सतत डिस्चार्ज होते. मी चार्जर घेऊन ठेवतो. विश्वास दाखवला आहे, राष्ट्रपतींवर विश्वास दाखवला आहे, नक्की काय सांगा. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांनाच. या महाराष्ट्राच्या जनतेत मी जळगावचं एक छोटं शहर, तिथून आलेलो. 93 साली मुंबईला आलो. मुंबईचं कोर्ट मला माहीत नव्हतं. आणि असं असताना देखील मुंबई मला सामावून घेईल का. मुंबईने सामावून घेतलं. मी माझी जन्मभूमी जळगाव, कर्मभूमी जळगाव, आणि तीच कर्मभूमी मुंबई देखील झाली. आणि मुंबईला
बॉम्बस्फोटचा खटला चालवण्याने महाराष्ट्राला माझी ओळख पटली. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खटल्यासाठी जाऊ लागलो. थेट नागपूर ते कोल्हापूर पासून, भंडाऱ्यापासून ते कोल्हापूरपर्यंत अनेक विविध खटले जिल्ह्यात चालवले. त्यामुळे मुंबईच्या निमित्ताने माझं महाराष्ट्र देखील कर्मभूमी बनली. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याला देश आता मला कर्मभूमी माझा करायचा आहे, एवढंच मी सांगतो. अनेक खटले जे आहेत तुमच्या हातात आहे, आता ते केस तुम्ही लढणार का? आता याचा मला अभ्यास करावा लागणार आहे. कारण आज माझं मन द्विधा परिस्थितीत झालंय की ज्यांनी माझ्या नियुक्तीची मागणी केली, मोर्चे काढले, उपोषणाला बसले, त्यांना काय उत्तर द्यायचं हा एक प्रश्न आहे. मला तेवढा वेळ देता येईल का? राज्यसभेत किती वेळ व्यतीत होईल? या संदर्भातला काय नियम अधिनियम आहेत राज्यसभेचे हे मला तपासावं लागेल आणि त्याच्यानंतरच मी या बाबतीत निर्णय घेईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.